ऐका ना मंडळी, काल कोवऱ्या घेऊन आले होते आणि आज तुम्हाला कोकण पद्धतीत कोवऱ्यांची भाजी कशी करायची दाखवते. तर आधी वेळेला तेल लावून घेतलं, जेणेकरून फणसाचा डीग न लागण्यासाठी. मस्तपैकी बारीक बारीक फोड्या करून घेतल्या आणि नंतर त्या कुकरमध्ये शिजायला ठेवल्या. तर कुकरमध्ये भाजी घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल आणि थोडंसं पाणी टाकून त्याच्यात 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तर कुकर गॅसवर ठेवला आणि त्याच्या 2 शिट्ट्या मस्तपैकी करून घेतल्या. आता भाजी शिजल्यावर ती परातीमध्ये काढून घेतली आणि त्याला खलबत्त्याने चेचायला सुरुवात केली, जेणेकरून ती बारीक होण्यासाठी. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे मोठे तेल टाकले आणि धणे आणि लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये टाकली आणि ही जाडसर ठेवायची, छान लागते. आणि त्याच्यावरती थोडंसं जिरं टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर जाडसर चिरलेला कांदा, मस्त 2 कांदे चिरले होते ते टाकले आणि ते चांगले परतून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या कढीपत्त्याच्या टाकल्या आणि त्याला पण परतून चांगलं घेतलं आणि टोमॅटो टाकले. एक मोठा टोमॅटो मी घेतलेला होता आणि तो पण मी परतून वगैरे सगळं ते एकजीव करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्या कोकणातील गरम मसाला, हळद आणि लाल तिखट असं सगळं टाकून घेतलं आणि ते चांगलं परतून वगैरे घेतलं. तर ते 2 मिनटं परतून घेतल्यावरती मस्त असा घरामध्ये वास सुटलेला होता. त्यानंतर आपण जी ठेचलेली भाजी होती ना, ती त्याच्यामध्ये टाकायची. तर फणसाची भाजी त्याच्यामध्ये टाकून वगैरे घेतली आणि सगळं ते एकजीव करून घेतलं. त्यानंतर सुक्कं म्हणजे ओलं खोबरं टाकायचं आणि बरोबर भरपूर सारी कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ आणि ते मस्तपैकी 5 मिनटं असं वाफेवर शिजायला ठेवायचं. म्हणजे वरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर शिजायला ठेवायचं. मस्त अशी भाजी लागते. बरोबर गरम गरम भाकरी असेल ना, तर अजूनच भारी. मस्तपैकी भाजी तयार झालेली होती आणि गरमागरम भाकरी पण तयार होती. मस्तपैकी ताट वाढलं आणि बाहेर येऊन जेवायला लागले आणि 1 नंबरची भाजी झालेली होती. तर मस्तपैकी भाकरी आणि भाजी पोटभर खाल्ली